कुलू मनालीमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे। रोहतांगमधील अटल टनेल परिसरातही मोठ्या प्रमाणात बर्फ पडतोय, त्यामुळे अटल टनेलही बंद झालंय। रस्त्यावर बर्फाचा 2 फुटांचा जाड थर जमा झालाय। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत घट झाली। ओएमसी कडून 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरचे दर 30 रुपये 50 पैशांनी कमी झालेत। गेल्या 3 महिन्यांपासून व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ होत होती, मात्र आता किमतीत घट झाली आहे, त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला। आता 1717 रुपये दर झालाय। राज्यातील रेडी रेकनरच्या दरात यावर्षी कोणतीही वाढ केलेली नाही, त्यामुळे जुन्या रेडी रेकनर दराप्रमाणेच घर खरेदी करता येणार आहे। लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा महापालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारनं रेडी रेकनरचे दर जैसे थे ठेवले। विमान प्रवास स्वस्त होण्याची शक्यता आहे। विमानांना लागणाऱ्या इंधनाच्या दरात कपात झाली आहे। इंधन दर प्रति लिटर अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। तर 503 रुपयांनी घटलेत। गेल्या महिन्यात 624 रुपयांची वाढ झाली होती, मात्र आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच दर कमी झाले। बांद्रेवरील सीलिंगवरून प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला आजपासून कात्री लागणार आहे। टोलच्या रकमेत 18% वाढ करण्याचा निर्णय MSRDCनं घेतला। टोल आगाऊ भरल्यास वाहन चालकांना 10 ते 20% सवलत मिळू शकणार आहे। मुंबईच्या पश्चिम उपनगरांना शहराच्या दक्षिण भागातील जोडणारा हा सेतू महत्त्वाचा आहे। पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूरच्या टोलच्या दरात वाढ करण्यात आली। आजपासून 2.5% टोल वसुली वाढणार आहे। यासंबंधी ठेकेदार टोल रोड प्रशासनाकडून पत्रक काढण्यात आले। जीप आणि हलक्या वाहनांसाठीच्या टोलच्या दरात 5 रुपयांची वाढ होणार आहे। व्यावसायिक वाहनांच्या दरातही 5 रुपयांची वाढ होणार आहे। नाशिक जिल्ह्यात कांदा आणि भुसार शेतीमाल व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय झालाय। आजपासून 2% हमाली तोलाई कपात न करण्याचा निर्णय घेतलाय। अनेक वर्षांपासूनची परंपरा खंडित करण्याच्या निर्णयामुळे बाजार समिती, शेतकरी आणि माथाडी हमाल व्यापारी कामगार संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। पिंपरीत एका गोल्डन मॅनच्या गाडीच्या काळ्या काचांवर सांगवी वाहतूक पोलिसांनी कारवाई केली। सांगवी पोलिसांनी गाडीच्या काचांचं फिल्मिंग काढून 3000चा दंड ठोठावलाय। या कारवाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उत्खनन होते। परवानगी नसतानाही ड्रेझरनं सावित्री खाडीत वाळू उपसा सुरू आहे। महसूल विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केलाय। याबाबत चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी होतीये।